मोदी सरकारला जे काही करायचंय त्याला पूर्णपणे पाठिंबा. सरकारच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं समर्थन. अणु हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानलाही फारुख यांनी सुनावलं. एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरणमध्ये दाखल. एनआयए टीम बैसरण व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार. दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची माहिती 3D मॅपिंगद्वारे मिळणार. पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे. 22 एप्रिल दुपारी 2:25 पहिला गोळीबार झाल्याची माहिती. यावेळी बैरसन खोऱ्यामध्ये 400 जण एनआयएच्या संपर्कात असल्याची माहिती. दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकिस्तानची धडपड. हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोर्ट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानच्या हालचालींना वेग. दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते. आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न देखील विचारले होते. जालन्यातील पर्यटकाचा दावा. तर एनआयएला ईमेल करून दिली होती माहिती. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तान लष्कराचा टॉप कमांडर दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर. फारुखनं ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला घडून आणण्यास मदत केली. तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधीही आला होता काश्मीरात. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या. पाकिस्तानी मीडियाचं वृत्त. तर राफेलच्या घिरट्यांमुळे पाकिस्तान बिथरला. रात्रीच्या वेळी भारतीय विमानांची गस्त तर पाकिस्तानची मात्र उडाली झोप. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार झाल्याची माहिती. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचं प्रत्युत्तर. दहशतवाद्यांविरोधात सर्व सर्च ऑपरेशन जोरात. पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार. पहिले 5 दिवस सुरू होता एलओसीवर गोळीबार. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार झाल्याची माहिती. वृत्तसंस्था एनआयएची माहिती. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्ध सरावाला लष्कर-ए मोमीन असं नाव. ब्रिटनच्या संसदेतही पहलगाम हल्ल्याचा निषेध. भारताला पाठिंबा देण्याबाबत काही खासदारांकडून मत व्यक्त. यावेळी दोन्ही देशांनी शांतता राखावी. ब्रिटनचे पाकिस्तान आणि भारताला आवाहन. हल्ला झाल्यावर 24 तासांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. संजय राऊतांची पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया. प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचंही वक्तव्य. देशाच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार चुका. कारवाई करायचीच असेल तर सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या. संजय राऊतांची मागणी. पहलगाम दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला. यामध्ये धर्म, जात, पात, भाषा आणण्याची गरज नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. याबाबत पंतप्रधान ज्या उपाययोजना करतील त्याला आमचं पूर्णपणे सहकार्य असेल अशी प्रतिक्रिया. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशामध्ये 70 वर्ष दहशतवाद पोहोचला गेला. शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांवर नाव न घेता हल्ला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्वे. सर्व पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. के.सी. वेणुगोपाल यांचा इशारा. ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्षात साक्षीदार आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर विश्वास ठेवावाच लागेल. वडेट्टीवारांच्या पहलगाम हल्ल्याबाबतच्या विधानावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके. त्यामुळे आता काँग्रेसनं पाकिस्तानातच निवडणुका लढवाव्यात. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांचा आरोप. तर मोदींबाबत काँग्रेसनं केलेल्या गायब पोस्टवरून संताप व्यक्त. दहशतवाद्यांना धर्म नसेल तर त्यांच्यासाठी नमाज अंत्ययात्रा काढू नये. आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी डॉक्टर इंद्रेश कुमार यांची माहिती. भंडाऱ्यात पहलगाममध्ये हल्ल्यातील मृतांना अनोखी श्रद्धांजली. चित्रकार चित्रा वैद्य यांनी नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहासमोर उदास मनानं बसलेल्या त्यांच्या पत्नीचं 3D रेखाचित्र रेखाटलं. मृतांना वाहिली अनोखी श्रद्धांजली. पाकिस्तानी नागरिकांसोबतच बांगलादेशींनीही
देशाच्या बाहेर काढा, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल महाराष्ट्रातून नष्ट करा, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची मागणी. भारतामध्ये आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णपणे रद्द करा, व्हिसाची अंतिम मुदत संपल्यानं सर्व पाकिस्तानींना भारतातून परत पाठवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर बीकेसीमध्ये होणाऱ्या वेव्हज परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील राहणार उपस्थित. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ. प्रवरा साखर कारखान्यामध्ये 9 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप, तर विखे पाटील आणि अण्णासाहेब म्हस्केंसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी, राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, संजय राऊतांची मागणी. तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभाराचं काय झालं, राऊतांचा फडणवीसांना सवाल. पक्षप्रवेश करताना माणसे तपासून घेऊ असे सांगणाऱ्या अजितदादांनी गुलाबराव देवकर यांच्या सारखी सुंदर माणसं निवडली. मंत्री गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला. आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय सत्यजित पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. 11 वर्ष भाजपमध्ये काम केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पडळकरांना मोठा धक्का. देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर निवृत्त, तर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आज सेवानिवृत्त. मुंबई पोलीस दलाकडून विवेक फणसाळकर यांना गार्ड ऑफ ऑनर. पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेच्या बँक खात्यामध्ये करोडोंचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड. पोलिसांनी नोंदवलं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा दबाव. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी, हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या फोटोंसह बॅनर. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचा बॅनर, तर या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा काश्मीर दौऱ्यामधला फोटो. महसूल विभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी मुंबई जनता दरबार घेणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मोठी घोषणा. आमरण उपोषण करणार असल्याची जरांगे यांची घोषणा. कोल्हापूरच्या हणवंतवाडी गावातील दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर हवेमध्ये गोळीबार. माजी सरपंच संग्राम भापकर यांच्याकडून गोळीबार झाल्याची माहिती. पोलिसांकडून मात्र अद्याप कारवाई नाही. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार समोर. डोक्यावर गरम पाणी ओतून घ्यायला लावत होते सिनियर्स. चौकशी समितीच्या अहवालानंतर 2 विद्यार्थ्यांचं 6 महिन्यांसाठी निलंबन. बीजे मेडिकल कॉलेज रॅगिंग प्रकरणी कारवाईचे आदेश दिले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. तर विभाग प्रमुखांकडे तक्रारी गेल्या होत्या का, चौकशी करणार मुश्रीफांचं विधान. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळाला. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आवारातली घटना, तर पोलिसांना आरोपीला शोधण्याचं आव्हान. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर सरकार हटवणार नसेल तर हिंदू धर्मियांना पुढाकार घ्यावा लागेल. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा सरकारला थेट इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध. मालेगावात मुस्लिम बांधवांनी कायदा रद्द करण्याची मागणी करत केली निदर्शनं. वांद्र्यातील मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या चौकशीचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे आयुक्तांना निर्देश. काल तब्बल 11 तासांनंतर आगीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.